छत्रपती संभाजीनगर येथील भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात भाजपातील इच्छुक पदाधिकाऱ्यांचा मोठा राडा कालपासून पाहायला मिळतो। आपण बघतो या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी जे मोठ्या संख्येने एकत्र आलेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। प्रशांत भदाने यांचे जे हे सगळे समर्थक आहेत। आपण बघतो भाजपाच्या प्रचार कार्यालयाला अशा प्रमाणे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। आपण काही कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे, काय सांगाल? तुम्ही नाराज आहात, काय मागणी? फडणवीस साहेबांपर्यंत निरोप जायला पाहिजे। हे फक्त जातीपातीचं राजकारण करतायत इथे। मला सांगा, तुम्ही इच्छुक आहेत का? कोणासाठी आले? इच्छुक म्हणून नाही, मी फक्त वार्डातला एक नागरिक आहे। हा काय, मी बीजेपीचाच कार्यकर्ता आहे। पण आमचा जो रोष आहे, यांनी 2:30 पावणे 3 वाजेपर्यंत झुलत ठेवलं या वार्डातल्या नगरसेवकासाठी। काय नाव याचं काय, प्रशांत पाटील। हा, आणि 3 वाजता हे नाही म्हणतात। मग आमची निष्ठा बीजेपीवर आहे। मग आम्ही नाराज झालो ना। जर बीजेपीचा माणूस इथे निवडून येत नसेल तर मग या लोकल लोकांचा उपयोग काय? तुम्ही शर्ट फाडून घेतलं हे सगळं, ते झाला आवेश। हे काय असतं माणसाचं, भावना काय असतात, कशा असतात, त्या कशा कंट्रोल व्हायला पाहिजे। माणूस आत्महत्या पण करतो। हा, ज्यावेळेस तुमचा तो जो क्षण येतो त्या तुम्ही अनावर झाल्यावर तुम्ही आत्महत्या पण करतात। हा, यांनी बीजेपी बुडवायला निघाले ते भागवत कराड आणि इथले लोकल मंत्री। बस हाच नाराजी आमची। यांनी बीजेपीचा माणूस निवडून आणायला पाहिजे, ना की पाडायला पाहिजे। यांनी हे जे राजकारण करतायत हे पडण्यासाठी राजकारण करतायत। काय महिला पदाधिकारी काय सांगाल? तुम्ही तर आल्यात, काय मागणी? आम्हाला न्याय मिळायलाच हवा पाहिजे। आम्हाला तिकीट हे नाही मिळालं, म्हणजे ज्या व्यक्तींना आम्ही ओळखत नाही त्यांना तिकीट मिळालेलं आहे, हा आमच्यावर अन्याय। तर भाऊला न्याय मिळालाच पाहिजे। आमच्या कोणत्या प्रभागात? प्रभाग क्रमांक 2 नवजीवन कॉलनी। म्हणजे जो 5 वर्षाचा लेकरू 80 वर्षाच्या म्हातारापर्यंत जे लोक ओळखतात, प्रशांत भदाने पाटील म्हणल्यानंतर ही पोरगी सुद्धा ओळखती। कोण आहे म्हणलं तर सांगाल ती। आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये 40 ते 37 हजार वोटिंग आहे। तर प्रशांत भदाने पाटील यांची बायको आणि मी स्वतः, तो माणूस तर 20-15 वर्षापासून कार्यरत आहेच, पण आम्ही दोघी स्वतः भाजपचा पूर्ण म्हणजे भाजप पक्षाचा 2 महिन्यापासून आम्ही घराघरात जाऊन प्रचार केलेला आहे। आणि प्रचार करून आम्ही हे सांगायचो की आपल्याला भाजप आणायचंय, आपल्याला भाजप आणायचंय। आणि त्याच भाजपने अन्याय केला। ज्या माणसं ओळखत नाही त्यांना तिकीट दिले। जो माणूस कार्यरत आहे, जो माणूस सगळ्यांच्या सुखदुःखाला धावतो, जो माणूस नवरात्र गणपती सुखदुःख पाहतो, त्या माणसाला तिकीट नाही दिलं, हा तर सरळ अन्याय ना। आणि सगळ्यांनी म्हणजे कराड साहेबांनी म्हणा, भागवत सरांनी म्हणा, आपले आपले नातेवाईक, आपले आपले पी, आपले आपले साहेब, सगळे आपले आपले लोक पाहिले आणि जनतेवर अन्याय केला, आमच्यावर अन्याय। हा आम्हाला जो माणूस पाहिजे होता प्रभाग क्रमांक 2 मधून, आम्ही म्हणायचो दादा आणि भाऊ आम्हाला पाहिजेत, का तर भाऊ आमचा होताच, वानखेडे भाऊ हा आमचा होताच, पण आम्हाला भाऊ सारखाच आम्हाला आमचा दादा हवा होता। याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण आमचं वेळेवर खर्चीकरण केलं गेलं। आणि 3 वाजेपर्यंत सांगितलं की तिकीट तुमचं आहे दादा, तिकीट तुमचं, का तर आम्ही पक्ष हे नाही करू, चेंज नाही करू। आणि फॉर्म भरायला गेल्यानंतर आम्हाला तिथं कळालं की आमचा तिकीट नाहीये। म्हणजे याचं काय झालं की तुम्ही हे केलं, कांड केलं, तिकिटाचं कांड, आमच्या सोबत धोका केला भाजप नेत्यांनी। हा, आपण बघतो हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि विशेष करून भागवत कराड यांच्या विरोधात हा सगळा रोष पाहायला मिळतो आणि हा सगळा भाजपाच्या प्रचार कार्यालयासमोरचा राडा आपल्याला पाहायला मिळतो। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।